ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरं तर कालच योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला आणि याच आपण केलेल्या यशस्वी उठावाला 3 वर्ष झाल्याची आठवण शिंदेंनी सांगितली। या एका उठावामुळे राज्यातील जनतेचं भवितव्य बदललं असं म्हणत शिवसेनेतील बंडावरून एकनाथ शिंदे यांनी योग दिनानिमित्त मिश्किल टिप्पणी केली। शिवसेनेतील फुटीला 3 वर्ष पूर्ण। योग दिनालाच शिंदेंचा बंडयोग। उठावावरून शिंदेंचे ठाकरेंना चिमटे। ये योगा उस दिन मैंने भी किया था और वो मैराथन योगा था। योग दिनी शिंदे ठाकरेंमध्ये टोमणे योग। जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात भल्या पहाटेपासूनच देशवासीय योग अभ्यास करताना दिसले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवारी योग दिन साजरा केला, पण यावेळी त्यांनी 3 वर्षांपूर्वी आजच्या योग दिनाला जुळवून आणलेल्या बंड योगाच्या आठवणींनाही उजाळा दिला। योग दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी उठावावरून उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर टोमण्यांचा योग साधला। ये योगा उस दिन मैंने भी किया था और वो मैराथन योगा था और इसलिए वो उस वक्त हमने ये जो परिवर्तन लाया है देश राज्य में, और इसलिए वो 21 तारीख वाला दिन महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा भाग्यशाली रहा है। बरोबर 3 वर्षांपूर्वी म्हणजे 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला निघून गेलेले। 21 जूनला 35हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला। त्यानंतर 22 जूनला शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले। त्याचवेळी इकडे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केलेली। 23 जून 2022 ला गुवाहाटीतच 37 आमदारांनी शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली। 24 जूनला ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली, ज्यात 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली। 26 जूनला उपाध्यक्ष झिरवळांविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली। 27 जूनला सर्वोच्च न्यायालयानं 11 जुलैची तारीख देत उपाध्यक्षांना अविश्वास प्रस्तावाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले। एकीकडे कोर्टात प्रकरण पोहोचलं, दुसरीकडे 28 जून 2022 ला भाजप आणि शिंदेंमध्ये मंत्रिपदावरून बैठक झाली। 29 जूनला देवेंद्र फडणवीसांनी भाजप शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन फ्लॉर टेस्टची मागणी केली, ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं 30 जूनला सरकारला विश्वासमत घेण्याचे आदेश दिले। उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। ठाकरे पायउतार झाल्यावर 30 जूनला एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यासाठी हा उठाव केला होता तो आज लोकांनी देखील ते स्वीकारलं। विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिली आणि आता पुढे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये देखील तेच रिपीट होईल। 2019ला आम्ही निवडून आलो, पण आमचं सरकार नाही आलं। पण 2022ला आम्ही सरकार आणलं आणि वो सिकंदर भी दोस्तों कहलाता है, हारी बाजी को। एकनाथ शिंदे यांनी योग दिनाला शिवसेनेतील उठावावरून पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ठाकरेंच्या सेनेनंही शिंदेंच्या या बंडावर टीकेची संधी साधत पलटवार केला। मराठी एकजुटीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला। एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलं आहे की आम्ही अमित शहाचे, त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे बुटचाटे आहोत। एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानं मागच्या 3 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली। एकनाथ शिंदेंच्या बंडानं महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला। त्याचवेळी ठाकरेंच्या ताब्यात असलेली शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात गेली। लोकसभेत जनतेनं ठाकरेंच्या बाजूने कौल दिला।
विधानसभेला मात्र बरंच चित्र बदललेलं दिसलं। या 3 वर्षात सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत गळतीच होती। आधी आमदार, नंतर खासदार, आता नगरसेवकही ठाकरेंची साथ सोडतायत, शिंदेंना हात देतायत। त्यामुळे 3 वर्षांचा विचार करत शिंदेंचा बंड त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांसाठी काहीसा फायदेशीर ठरल्याचं चित्र आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। भवानी पेठमधील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। हडपसर दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे। लाखो वारकरी विठूनामाचा गजर अवघड दिवेघाट गजर करत खरं तर अवघड दिवेघाट पार करतायत। तर पुण्यातून आज पालख्यांचं प्रस्थान होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रियंका, आज दोन्ही पालख्या खरं तर पुण्यातून मार्गस्थ होत आहेत पंढरपूरकडे, लाखो वारकरी देखील मार्गस्थ झालेले आहेत, काय सध्या वातावरण आहे? श्वेता, हेची ध्यान देगा देवा तुझा विसर न व्हावा, ही जी भावना आहे आज वारकऱ्यांमध्ये ती बघू शकतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता याच मार्गाने मार्गस्थ होतीये। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर ही पालखी आता पुढच्या दिशेने रवाना होतीये आणि पुढे त्यांचा मुक्काम आता सगळ्यात आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून ते निघालेले आहेत नानापेठमधून। त्यानंतर भैरोबा नाला इथे एक विसावा असणार आहे आणि त्यानंतर सरळ हडपसर इथे एक दुसरा विसावा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असणार आहे। आज दिवसभराचा जर पालखीचा प्रस्थान सोहळा बघितला तर त्यानंतर मांजरी फार्म आणि शेवटी जो मुक्काम आहे तो लोणी काळभोर इथे असणार आहे। लोणी काळभोर इथे एक मंदिर आहे कदमवाक वस्तीला, तिथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा विसावा तिथे होणार आहे। लाखो वारकरी भक्त आपण पाहू शकतो या रस्त्याने मार्गस्थ होत आहेत। पंढरपूरची ही एकच आस आता सगळ्या वारकऱ्यांना लागलेली आहे। मोठ्या संख्येने वारकरी पालखीच्या पुढे चालत चालत येत आहेत। आत्ताच मानाचे अश्व पुढे गेलेले आहेत आणि काही क्षणामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही या ठिकाणी येईल आणि मग पुढे हडपसरच्या दिशेने ती मार्गस्थ होणार आहे। अनेक जे पुण्याचे देखील लोक आहेत, जे या भागात राहणारे लोक आहेत, ते या वाटेवर येऊन थांबले आहेत जेणेकरून वारी करता नाही आली तरी या पादुकांचं दर्शन त्यांना घेता यावं, वारकऱ्यांचं दर्शन त्यांना घेता यावं। हा वारीचा अनुभव काही मिनिटांसाठी का होईना, काही तासांसाठी का होईना त्यांना घेता यावा म्हणून आज सगळे या भागात राहणारे लोक या वाटेवर येऊन थांबलेले आहेत। त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान ठेवण्यात आलेलं आहे। लोक आपापल्या परीने जसं जमेल तसं आपल्या कुवतीनुसार या वारकऱ्यांना बऱ्याच खाण्याच्या गोष्टी देखील वाटतात, पाण्याचं देखील वाटप होत आहे। वारकऱ्यांना कुठलाही त्रास या वाटेत होऊ नये याची देखील काळजी घेण्यात येते। थोड्याच वेळात आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या वाटेला येईल आणि मग इथून ती पुढे हडपसरकडे रवाना होणार आहे। पुण्याचा 2 दिवसाचा पाहुणचार घेतलेला आहे आणि आता वारकरी अगदी आनंदाने आपल्या पंढरीच्या दिशेने लागलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा सगळा सोहळा सुरू आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये महिला वारकरी देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्यांच्यासाठी देखील प्रशासनाने एक व्यवस्था वेगवेगळी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून महिला वारकऱ्यांना देखील त्रास होऊ नये, हा देखील त्यात महत्त्वाचा मुद्दा। लहान लहान वारकरी तुम्ही बघितलेत, अगदी सुंदर वारकऱ्यांचा पोशाख घालून ते वारकरी आलेले आहेत आणि छोटासा टाळ घेऊन छोटेसे वारकरी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असतील। ज्यांना अजून बोलता येत नाही इतके छोटे छोटे वारकरी या वारीत सहभागी होण्यासाठी आलेले आहे आणि हीच वारकरी संप्रदायाची परंपरा हे छोटे छोटे वारकरी पुढे नेतील, कारण त्यांना लहानपणीपासूनच या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांचे आई वडील देण्याचा प्रयत्न करतात, शिकवण्याचा प्रयत्न करतात। तर अशा पद्धतीने सगळा आज वरती सोहळा असा सुरू आहे। ठीक आहे।
प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत.